मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुळ राशीसाठी आहे. रविवारी 7 जून नशीब पलटणार दिसत आहे. हे 5 संकेत तुमच्यासाठी काय सांगतात ते नीट लक्षपूर्वक ऐका. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा हा विशेष संदेश तुळ राशीच्या मित्रांसाठी आहे. हा व्हिडिओ श्रद्धा, सकारात्मक विचार आणि आत्मपरीक्षणासाठी तयार करण्यात आला आहे. राशी भविष्य हे प्रेरणादायी स्वरूपात घ्यावे आणि जीवनातील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आता मन शांत करा आणि हा संदेश पूर्ण ऐका. तुळ राशीच्या मित्रांनो, काही वेळा आयुष्यात असे दिवस येतात की सर्व काही थांबल्यासारखं वाटतं. मेहनत असते, प्रयत्न असतात, पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. मनात प्रश्न येतात, माझा काळ कधी बदलेल, माझं नशीब साथ कधी देईल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते आणि प्रत्येक संघर्षानंतर एक नवीन संधी उभी असते. रविवार 7 जून हा दिवस तुमच्या आयुष्यात एखादा जादुई बदल घडवेल असं निश्चित सांगता येत नाही. पण काही लोकांना या काळात स्वतःमध्ये बदल, नवीन विचार, नवीन संधी किंवा सकारात्मक हालचाल जाणवू शकतात आणि त्या बदलांचे काही संकेत दिसू लागतात. आज आपण अशाच 5 संकेताबद्दल बोलणार आहोत. त्यातला पहिला संकेत म्हणजे मनात अचानक निर्माण होणारी शांतता आणि स्पष्टता. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात गोंधळ असेल, अनेक विचार चालू असतील, निर्णय घेणं कठीण जात असेल, पण आता हळूहळू मन स्थिर व्हायला सुरुवात होऊ शकते. काही वेळा बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी आपल्या विचारांमध्ये बदल होतो. जे प्रश्न आधी खूप मोठे वाटत होते ते आता सोपे वाटू लागतात. तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास वाटू शकतो. मित्रांनो, दुसरा संकेत म्हणजे अचानक नवीन संधीची चाहूल. तर तुळ राशीच्या काही लोकांना अचानक एखादी नवीन कल्पना, कामाची संधी, नवीन ओळख किंवा पुढे जाण्याचा मार्ग दिसू शकतो. ही संधी मोठीच असेल असं नाही, पण छोटा बदलही पुढे मोठं रूप घेऊ शकतो. म्हणून कोणतीही गोष्ट कमी समजू नका. छोट्या संधी कधी मोठं दार उघडतात हे सांगता येत नाही. मित्रांनो, तिसरा संकेत म्हणजे नात्यांमध्ये सकारात्मक बदल. कधी कधी आपल्या आयुष्यातील मोठा बदल पैशातून नाही तर माणसांमधूनच होतो. गैरसमज कमी होऊ शकतात, संवाद वाढू शकतो किंवा जुनी नाराजी कमी होऊ शकते. एखाद्या व्यक्तीचं बोलणं तुमचा विचार बदलू शकतं. म्हणून संयम ठेवा आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐका. मित्रांनो, चौथा संकेत म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा. बराच काळ दुसऱ्यांसाठी धावपळ केल्यानंतर आता स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे असं वाटू शकतं. नवीन सवय, नवीन काम, नवीन सुरुवात किंवा जुनं स्वप्न पुन्हा जाग होऊ शकतं. ही ऊर्जा योग्य दिशेला वापरा. बदलाची सुरुवात अनेकदा मनातूनच होते. मित्रांनो, पाचवा संकेत म्हणजे वारंवार मिळणारे छोटे सकारात्मक अनुभव. काही वेळा मोठे बदल येण्याआधी छोटे संकेत दिसतात. एखादं अडकलेलं काम पुढे जाणं, एखादी चांगली बातमी मिळणं, मन हलकं वाटणं, योग्य लोक भेटणं, या गोष्टी तुम्हाला आशावादी बनवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुळ राशीच्या मित्रांनो, हा काळ स्वतःला ओळखण्याचा, संयम ठेवण्याचा आणि सकारात्मक पाऊल उचलण्याचा असू शकतो. फक्त दिवस बदलण्याची वाट न पाहता स्वतःमध्येही बदल करण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि प्रत्येक दिवस नवीन संधी म्हणून पहा. मित्रांनो, अनेकदा आपण नशीब बदलण्याची वाट पाहतो, पण बदल दिसायला लागला की सर्वात मोठी परीक्षा सुरू होते, निर्णयांची. कारण संधी आली म्हणून प्रत्येक संधी योग्य असतेच असं नाही. म्हणून पुढचा काळ संयमाने आणि जागरूकतेने वापरणं महत्वाचं ठरू शकतं. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय टाळा. काही वेळा उत्साहात आपण लगेच होकार देतो किंवा लगेच नकारही देतो, पण प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्या. जे दिसतं ते पूर्ण सत्य असेलच असं नाही. विचार करा, चर्चा करा आणि मगच निर्णय घ्या. मित्रांनो, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आजकाल प्रत्येक जण दुसऱ्याचं यश पाहतो आणि स्वतःला कमी समजतो, पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमचा काळ, तुमची मेहनत आणि तुमचा मार्ग वेगळा आहे. म्हणून स्वतःची किंमत इतरांच्या यशावर ठरवू नका. जुन्या चुका करू नका मित्रांनो. जी गोष्ट आधी त्रास देऊन गेली आहे ती पुन्हा विचार न करता स्वीकारू नका. अनुभव हेच सर्वात मोठं महत्वाचं शिक्षण असतं. मागे वळून पहा आणि स्वतःला विचारा, मी यावेळी काय वेगळं करू शकतो.
नात्यांमध्ये शब्द जपून वापरा. काही वेळा मनात ताण असेल तर आपण चुकीचं बोलून जातो, पण शब्द परत घेता येत नाहीत. म्हणून या काळात शांत संवाद ठेवा. जिथे राग येतो तिथे थोडा वेळ घेऊन बोला. शिस्त आणि सातत्य कायम ठेवा. नशीब बदललं तरी मेहनतीची जागा कोणी घेऊ शकणार नाही. रोज थोडं पुढे जाणं हे एकदम मोठी उडी मारण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरतं. छोट्या सवयी मोठं भविष्य तयार करतात. तुळ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात काही नवीन घडण्याची अपेक्षा असेल तर स्वतःला तयार करणंही तितकंच महत्वाचं आहे. श्रद्धा ठेवा पण कृतीही करा. विश्वास ठेवा पण वास्तव स्वीकारा. आणि प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला बनणार आहे. तुळ राशीच्या मित्रांनो, प्रत्येक मोठा बदल आधी मनामध्ये जन्म घेतो. बाहेरचं जग बदलण्याआधी आपले विचार, आपला दृष्टिकोन आणि आपल्या सवयी बदलू लागतात. म्हणून जर तुम्हाला पुढचा काळ चांगला घडवायचा असेल तर सर्वात आधी स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या. स्वतःला कमी समजणं थांबवा. खूप वेळा तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप काही करता, पण स्वतःच्या मेहनतीची किंमत ओळखत नाही. एखादी गोष्ट लगेच मिळाली नाही म्हणून तुम्ही अपयशी ठरत नाही. प्रत्येक प्रयत्न काहीतरी शिकून जातो. आजपर्यंत जे मिळालं नाही त्यावर लक्ष न देता आजपासून काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. संधी ओळखायला शिका मित्रांनो. संधी नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. काही वेळा ती एका छोट्या कल्पनेच्या रूपात येते. एखादं नवीन काम, नवीन संपर्क, नवीन सवय किंवा एखाद्या व्यक्तीचं मार्गदर्शन या छोट्या गोष्टी भविष्यात मोठा फरक करू शकतात. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे उघड्या मनाने पहा. मनातील भीती कमी करा. जर झालं नाही तर हा प्रश्न जर झालं नाही तर हा प्रश्न प्रत्येक लोकांना पुढे जाऊ देत नाही. पण स्वतःला एकदा विचारून पहा, जर झालं तर जर झालं तर आयुष्य नेहमी खात्री देत नाही, पण प्रयत्नांची संधी नक्की देतं. म्हणून भीतीपेक्षा कृतीला महत्व द्या मित्रांनो. वेळेचा आदर करा मित्रांनो. वेळ ही अशी गोष्ट आहे जी परत येत नाही. दिवसाला थोडासा वेळ स्वतःसाठी ठेवा. शिकण्यासाठी, विचार करण्यासाठी किंवा पुढची योजना करण्यासाठी वेळ द्या. आज केलेली छोटी तयारी उद्याचा आत्मविश्वास बनते. सकारात्मक वातावरण तयार करा. ज्यांच्या सोबत राहता, जे ऐकता, जे पाहता त्याचा तुमच्या विचारांवर परिणाम होतो. म्हणून शक्य तितकं चांगलं ऐका, चांगलं बोला आणि चांगल्या सवयी वाढवा. प्रत्येक दिवसात थोडी शांतता आणि थोडं कृतज्ञता ठेवण्याचा प्रयत्न करा. तुळ राशीच्या मित्रांनो, बदल कधी येईल यापेक्षा आपण बदलासाठी किती तयार आहोत हे जास्त महत्वाचं असतं. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या प्रयत्नांचा आदर करा आणि संयम सोडू नका. काही गोष्टी वेळ घेतील, पण सातत्य तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतं. तुळ राशीच्या मित्रांनो, आयुष्यातील मोठे बदल नेहमी मोठ्या घटनांनी होत नाहीत. अनेकदा ते छोट्या निर्णयांमधून, छोट्या सवयींमधून आणि रोजच्या विचारांमधून तयार होतात. म्हणून जर तुम्हाला पुढचा काळ अधिक चांगला घडवायचा असेल तर स्वतःकडे नवीन नजरेनं पाहण्याची वेळ आली आहे. प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करणं कमी करा मित्रांनो. कधी कधी आपण इतका विचार करतो की कृतीच होत नाही. प्रत्येक निर्णय परिपूर्ण असलाच पाहिजे असं नसतं. योग्य माहिती घ्या, योग्य विचार करा आणि मग पुढे चला. खूप थांबला तर संधी थांबत नाही. भूतकाळाचा भार कमी करा मित्रांनो. जे झालं ते बदलता येत नाही, पण त्यातून शिकून पुढे जाता येतं. जुन्या चुका, जुन्या आठवणी किंवा जुन्या अपयशाला रोज सोबत घेऊन चाललात तर नवीन गोष्टीसाठी जागाच उरणार नाही. स्वतःला माफ करणं हेही पुढे जाण्याचे पाऊल असतं. स्वतःची किंमत ओळखा मित्रांनो. काही लोक तुमचं काम पाहतील, बाकी काही नाही. काही लोक कौतुक करतील, काही नाही. पण तुमच्या मेहनतीत तुमच्या नजरेत कमी होऊ देऊ नका. पण तुमची मेहनत तुमच्या नजरेत कमी होऊ देऊ नका. प्रत्येक छोटा प्रयत्न हा पुढच्या मोठ्या टप्प्याची तयारी असतो. तुलना थांबवा, प्रगती सुरू करा. दुसऱ्यांकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा स्वतःकडं काय वाढवता येईल हे पहा. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं होणं हेच खरं यश आहे. तुमचा प्रवास तुमचा आहे. कृतज्ञता आणि शिस्त जोडा मित्रांनो. कृतज्ञता आणि शिस्त जोडा मित्रांनो.
रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे हवं आहे त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहा, काम करत राहा. काही वेळा बदल आधी दिसत नाही, पण प्रयत्नांचा परिणाम शांतपणे तयार होत असतो. तुळ राशीच्या मित्रांनो, हा काळ फक्त वाट पाहण्याचा नाही, तर स्वतःला घडवण्याचा आहे. तुम्ही जे विचार करता, जे बोलता आणि जे करता त्यातूनच पुढचा मार्ग तयार होतो. म्हणून विश्वास ठेवा, कृतीत सातत्य ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्याने सुरू करा. जर एखादा विचार पुन्हा पुन्हा येत असेल, एखादं काम पुन्हा करू वाटत असेल किंवा काहीतरी नवीन शिकायची इच्छा होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच मोठा निर्णय घेण्याची गरज नाही, पण छोटं पाऊल नक्की उचला. सुरुवात नेहमी छोटीच असते. अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची वेळ आली आहे. खूप दिवसापासून थांबलेलं काम, अर्धवट सोडलेलं देह किंवा पुढे ढकललेली जबाबदारी आता एक एक करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पूर्ण केलेल्या गोष्टी मनाला नवीन ऊर्जा देतात. तुमच्या शब्दांची ताकद वाढवा मित्रांनो. स्वतःबद्दल बोलताना नकारात्मक भाषा कमी करा. माझ्याकडून होत नाही, माझं नशीब नाही, मी करू शकत नाही, अशा वाक्यांऐवजी मी प्रयत्न करतो, मी शिकतो, मी पुढे जातो असे विचार जोडा. विचार बदलले की कृतीही बदलते. योग्य लोकांची साथ निवडा. ज्यांच्या सोबत राहून तुमच्यात आत्मविश्वास वाढतो, शिकायला मिळतं आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा लोकांना महत्त्व द्या. प्रत्येकजण तुमचा मार्ग समजेलच असं नाही, पण तुम्हाला तुमचा मार्ग समजायला हवा. संयम आणि सातत्य यांची परीक्षा असू शकते. कधी कधी परिणाम लगेच दिसत नाहीत, पण म्हणून प्रयत्न थांबवू नका. काही बदल शांतपणे तयार होत असतात. रोज थोडी प्रगती झाली तरी ती महत्वाची असते. तुळ राशीच्या मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा असू शकतो. दिवस बदलतील की नाही हे सांगणं शक्य नाही, पण तुमचा दृष्टिकोन, तुमची मेहनत आणि तुमची तयारी नक्की बदल घडवू शकते. श्रद्धा ठेवा, पण कृतीही करा. आशा ठेवा, पण संयमही ठेवा. तुळ राशीच्या मित्रांनो, तुमच्या राशीचा स्वभाव अनेकदा संतुलन शोधणारा मानला जातो, पण काही वेळा जास्त विचार, सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याची सवय यामुळे स्वतःची ऊर्जा कमी होऊ शकते. म्हणून पुढे जाण्यासाठी काही गोष्टी ओळखणं महत्त्वाचं ठरू शकतं. प्रत्येकाला समजवण्याचा प्रयत्न थांबवा. तुम्ही कितीही चांगलं केलं तरी प्रत्येकजण समजून घेईलच असं नाही. काही लोक फक्त त्यांच्या नजरेतूनच गोष्टी पाहतात. म्हणून स्वतःची शांती कायम ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. जिथे गरज नाही तिथे स्वतःला सिद्ध करत बसू नका. नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून मनाने अंतर ठेवा. नेहमी निराशा देणारे, प्रत्येक गोष्टीत अडचण दाखवणारे किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करणारे विचार आणि वातावरण ओळखा. प्रत्येक सल्ला स्वीकारणं गरजेचं नसतं. तुमचा विवेक वापरा. स्वतःला विश्रांती देणंही महत्त्वाचं आहे. नेहमी धावत राहणं म्हणजे प्रगती असतेच असं नाही. काही वेळ स्वतःसाठी काढा. शांत बसा, विचार करा, मन मोकळं करा. थोडी शांतता अनेकदा नवीन दिशा दाखवते. छोट्या यशाचा आनंद घ्या मित्रांनो. आपण अनेकदा मोठ्या यशाची वाट पाहतो आणि रोजच्या छोट्या प्रगतीकडे दुर्लक्ष करतो. पण प्रत्येक छोटं पाऊल महत्त्वाचं असतं. स्वतःसाठी कौतुक करायला शिका. पुढच्या दिवसासाठी मन तयार ठेवा. काही दिवस चांगले जातील, काही कठीण जातील, पण परिस्थिती बदलत राहते. तुमचं देह, तुमची मूल्य आणि तुमचा आत्मविश्वास कायम ठेवणं हेच खऱ्या अर्थानं ताकद असते. तुळ राशीच्या मित्रांनो, पुढचा काळ कसा असेल याची उत्सुकता असणं स्वाभाविक आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या काळाला कसं सामोरं जाता. स्वतःवर विश्वास ठेवा, विचार सकारात्मक ठेवा आणि कृतीमध्ये सातत्य ठेवा. बदल शोधण्यापेक्षा बदल घडवण्याची तयारी ठेवा. तुळ राशीच्या मित्रांनो, अनेक लोक आयुष्यभर एका मोठ्या दिवसाची वाट पाहत राहतात, पण खरं सांगायचं झालं तर बदल हा एका दिवसात तयार होत नाही. तो आपल्या रोजच्या विचारांमधून, निर्णयांमधून आणि सातत्यातून तयार होतो. म्हणून कोणताही दिवस जादूचा दिवस आहे असं न म्हणता तो स्वतःला नव्याने सुरू करण्याची संधी आहे असं समजा. या संपूर्ण देशातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास जपून ठेवा. जेव्हा परिस्थिती साथ देत नाही तेव्हा अनेक लोक स्वतःवरचा विश्वास गमावतात, पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. दुसऱ्यांच्या वेगाने स्वतःचं आयुष्य मोजू नका. कधी कधी तुम्हाला वाटेल की खूप प्रयत्न करूनही काही बदलत नाही, पण अनेक वेळा बदल आतून सुरू असतो.
आणि त्याचं फळ थोड्या वेळाने दिसतं. म्हणून आज केलेला प्रयत्न वाया जात नाही. शिकलेला धडा, वाढलेला संयम आणि टिकून राहिलेला आत्मविश्वास हेच खरे परिणाम असतात. तुळ राशीच्या मित्रांनो, पुढच्या काळात स्वतःला 3 गोष्टी नेहमी आठवण करून द्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जे माझ्या हातात आहे त्यावर लक्ष देईन. दुसरी गोष्ट म्हणजे जे बदलता येत नाही ते स्वीकारून पुढे जाईन. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक दिवस स्वतःची थोडी चांगली आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या आयुष्यात कोणीही नवीन संधी आली तर घाई करू नका, पण घाबरूही नका. आदर करा, चांगल्या सवयी जोडा, मनात श्रद्धा ठेवा आणि कृतीमध्ये सातत्य ठेवा. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी आपण शोधत असलेला बदल बाहेर नसतो, तो आपल्या आत तयार होत असतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःकडे नवीन नजरेने पाहायला सुरुवात करता त्या दिवशी नवीन प्रवास सुरू होतो. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, कमेंटमध्ये स्वामी कृपा कायम राहो, माझ्यावरती स्वामींची कृपा कायम राहो असं कमेंट नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटून नवीन प्रेरणादायी संदेशासह स्वामी गुरुकृपा या चॅनलवरती. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.